सिंह राशीच्या जातकांनो, अनेकदा आपण आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपल्याला दिसत नाही. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की अनेकदा संकट तुमच्या बाहेरून नाही, तर तुमच्या अगदी जवळूनच येत असतात. जे लोक तुमचे अत्यंत जवळचे आहेत, जे तुमच्यासोबत राहतात, खातात, बोलतात, हसतात, हेच लोक तुमच्या जीवनात दुःख निर्माण करत आहेत. हे लोक तुमच्या प्रगतीचे खरे शत्रू बनले आहेत आणि त्यांनी तुम्हाला अधोगतीकडे नेण्याचा पूर्ण कट रचलेला आहे. तुमच्या आजूबाजूला असलेले काही लोक असे असतात की जे चेहऱ्यावर मैत्री दाखवतात पण पाठीमागे तुमच्याबद्दल तक्रारी, द्वेषभाव आणि कट रचत असतात. ते सतत तुमच्या यशामुळे त्रस्त असतात आणि त्यांच्या डोळ्यात तुमच्या प्रगतीबद्दल द्वेष आणि असूया भरलेली असते. हे लोक तुमचं वाईट व्हावं यासाठी गुप्त पद्धतीने उपाय करत असतात. अनेकदा हे लोक तुमच्या घरी येऊन काहीतरी नकारात्मक वस्तू ठेवून जातात, जिचा तुम्हाला पत्ताही लागत नाही आणि नंतर तुमच्या घरात अशांती, आजारपण, वादविवाद आणि मानसिक तणाव वाढू लागतो. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये काही जण पासून, एल पासून आणि पी पासून सुरू होणाऱ्या नावांचे असू शकतात जे खऱ्या अर्थाने तुमचं वाईट इच्छितात. पण हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे की या नावांपासून सुरू होणाऱ्या सगळ्या व्यक्ती तुमचे शत्रू असतीलच असे नाही. काही 20% लोक हे तुमचे खरे विरोधक आहेत तर उरलेले 80% लोक खरोखर तुमचे हितचिंतक आहेत. के, एस आणि जी पासून सुरू होणाऱ्या व्यक्तींशी तुमचे संबंध सामान्यतः चांगले राहतील. त्यांच्याकडून धोका होण्याची शक्यता कमी आहे. आपल्याला अनेकदा हे जाणवतं की एखादा महत्त्वाचा निर्णय आपण घेत असताना कुणीतरी आपल्या मनात शंका निर्माण करतो किंवा आपला आत्मविश्वास ढासळवतो. तोच व्यक्ती तुमच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत असतो आणि प्रत्येक गोष्टीत अडथळा निर्माण करतो. दुसरी व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करते आणि तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवते. तर तिसरी व्यक्ती तुमच्या आर्थिक स्रोतांना बाधा पोहोचवते, संधी गमवायला लावते आणि तुमचा आत्मसन्मान कमी करत असते. ही तिन्ही माणसं तुमच्या यशाची मुळं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी कधी तुम्ही हे अनुभवलं असेल की एखादं काम अगदी यशाच्या उंबरठ्यावर असतानाच अचानक अडथळा येतो, अथवा काहीतरी वाईट घडतं आणि सगळं व्यर्थ होतं. यामागे अशाच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो. अनेकदा ते लोक तुमच्या मदतीच्या वेळी हात झटकतात, बहाणे करतात, वेळ नाही, येऊ शकलो नाही, असे सांगून तुमच्यावर संकटाच्या वेळेस साथ देत नाहीत. त्यांचा हेतूच असतो की तुमच्या जीवनातील मोठे काम यशस्वी होऊ नये. मात्र आता शनिदेव महाराजांच्या कृपेचा काळ सुरू होतो आहे. त्यांनी तुमच्या भक्ती, नम्रता आणि पुण्यकर्मांचा विचार करून तुमच्यावर विशेष कृपा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुमचे जीवन पूर्ववत होईल, दुःखांचा अंत होईल आणि संकट टळतील. ज्यांच्यावर शनिदेव महाराज प्रसन्न होतात, त्यांच्या जीवनातील प्रत्येक अडथळा नष्ट होतो आणि विरोधकही नम्र होतात. तुमच्या घरात जेव्हा अशा प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा वास येतो, तेव्हा त्यावर उपाय करणं अत्यंत गरजेचं असतं. दररोज संध्याकाळी कापूर आणि लोहबान यांचा धूर घरात करावा. प्रत्येक कोपऱ्यात तो धूर नेण्याने घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घर पवित्र व शांत बनतं. तसेच बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन काळा धागा पूजन करून ते स्वतःच्या गळ्यात घालावा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही तो घालायला लावा. हे उपाय दृष्टदोष आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतात. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी बजरंगबलीची पूजा करावी. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण यांचे पठण केले तर तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग सापडेल. शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन सरसोंच्या तेलाचा दिवा लावा आणि काळा कपडा, काळी उडीद, लोखंड किंवा काळे तीळ यापैकी 2 वस्तू गरजू व्यक्तीला दान करा.
यामुळे तुमच्यावर असलेलं संकट दूर होईल आणि कोणताही शत्रू तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही. आपल्या जीवनात अशा लोकांपासून सावध राहणं फार गरजेचं आहे. आपल्या आनंदात कोण खरोखर सहभागी होतो आणि कोण केवळ अभिनय करतो याचा बारकाईने अभ्यास करा. आपल्या आनंदाने ज्यांना अस्वस्थता वाटते त्यांच्यावर लक्ष ठेवा. अशा लोकांना आपल्या खासगी गोष्टी सांगू नका. आपल्या यशाच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. कारण अशा लोकांकडून नजर लागू शकते आणि तुमचं काम अपयशी ठरू शकतं. कधी कधी आपल्या घरात अशा गोष्टी ठेवून जातात ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. उदाहरणार्थ, काही विशिष्ट खेळणी, खाद्यपदार्थ किंवा अशा वस्तू ज्या मुद्दाम ठेवून दिल्या जातात आणि ज्यामुळे आपल्या घरात सतत अडचणी येतात. त्यामुळे आपल्या घराची योग्य रीतीने तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी किंवा फार कमी येणाऱ्या नातलगांनी घरात काहीही देताना सतर्क राहा. तुमचा स्वभाव फार सहनशील आणि सकारात्मक आहे. म्हणूनच तुम्ही अनेकदा शत्रूंना मित्र समजण्याची चूक करता. ही चूक होऊ नये म्हणून आता जागरूक होणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून, संयम ठेवून आणि सत्कर्म करत पुढे जायचं आहे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि कोणत्याही परिस्थितीत आपलं मनोबल खचू देऊ नका. तुमच्या जीवनातील अडचणींचा खरा उगम ओळखून त्यावर योग्य उपाय करण्याची हीच वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या जीवनातील अशा त्रासदायक लोकांना ओळखा. त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि मग पहा, शनिदेव व बजरंगबली यांच्या कृपेने तुमचे जीवन पुन्हा सुखी, समृद्ध आणि यशस्वी कसं होतं. तुमच्या घरात जेव्हा अशा प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा वास येतो, तेव्हा त्यावर उपाय करणं अत्यंत गरजेचं असतं. दररोज संध्याकाळी कापूर आणि लोहबान यांचा धूर घरात करावा. प्रत्येक कोपऱ्यात तो धूर नेण्याने घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घर पवित्र व शांत बनतं. तसेच बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन काळा धागा पूजन करून ते स्वतःच्या गळ्यात घालावा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही तो घालायला लावा. हे उपाय दृष्टदोष आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतात. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी बजरंगबलीची पूजा करावी. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण यांचे पठण केले तर तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग सापडेल. शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन सरसोंच्या तेलाचा दिवा लावा आणि काळा कपडा, काळी उडीद, लोखंड किंवा काळे तीळ यापैकी 2 वस्तू गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे तुमच्यावर असलेलं संकट दूर होईल आणि कोणताही शत्रू तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही.